अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी केले गजाआड. राज्यात गुटखा विक्री, उत्पादन आणि साठवणूक यावर कडक बंदी असताना सुद्धा अनेक ठिकाणी गुटखा खुल्या प्रमाणात विक्री चालू आहे. नमस्कार, इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. धर्माबाद तालुक्यातील 28 जुलै रोजी येताळा ते करखेलीकडे जाणाऱ्या रोडवळी हसनाळी गावाच्या फाट्याजवळ शेख निजामुद्दीन शेख अहमद, वय 40 वर्ष, व्यवसाय किराणा दुकान, राहणार बंगला गल्ली, भैसा मंडल, भैसा, जिल्हा निर्मल, तेलंगणा. मसिउद्दीन वहिदुद्दीन, वय 25 वर्ष, व्यवसाय ऑटो चालक, राहणार बंगला गल्ली, भैसा मंडल, भैसा, जिल्हा निर्मल, तेलंगणा. या दोघांनी संगनमत करून यांच्या ताब्यातील ऑटो क्रमांक 18/5493, किंमत 70,000 रुपयेमध्ये विविध कंपनीचा प्रतिबंधित गुटखा, ज्याची किंमत 45,100 रुपये आहे, स्वतःच्या आर्थिक लाभासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेले पोलीस अधीक्षक यांना मिळून आले आहे. पोलीस अधिकारी उद्धव माधवराव मुंडे यांनी पोलीस स्टेशन धर्माबाद येथे दिलेल्या फिर्यादीनुसार गुरन 236/2025, कलम 123, 274, 275, BNS 2023 सह कलम 59 अन्न सुरक्षा 2006 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास API लोणीकर करीत आहेत. दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.